धामणगाव रेल्वेत तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणीचा पाठलाग करून तिचा डावा हात पकडल्याचा आणि लग्नासाठी धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने काही काळ ही घटना कोणालाही सांगितले नाही, मात्र अखेर वडिलांसोबत दत्तापूर पोलीस ठाण्यात पोहोचून तिने तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरनं पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। धामणगाव रेल्वेतील दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोली येथील 23 वर्षीय तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते। तरुणी रस्त्याने जात असताना आरोपी उज्ज्वल राऊत याने तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे। त्यानंतर आरोपीने तरुणीला गाठून तिचा डावा हात पकडला आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणी घाबरलेल्या तरुणीने सुरुवातीला ही घटना कोणालाही सांगितली नाही, मात्र त्यानंतर तिने आपल्या वडिलांसोबत 11 ऑगस्ट रोजी दत्तापूर पोलीस ठाणे गाठलं आणि संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली। तरुणीच्या जबानी रिपोर्टवरनं दत्तापूर पोलिसांनी आरोपी उज्ज्वल राऊत यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 199-26 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 351, 2, 74 आणि 78 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत। तरुणीच्या तक्रारीनंतर दत्तापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। लग्नासाठी धमकी देऊन तरुणीचा पाठलाग आणि विनयभंग केल्याच्या या प्रकरणात पोलिसांच्या पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे।